महिला अंग चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून 8 मार्च महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। आज स्त्रिया उच्च पदावर व्यासना झालेल्या आपल्याला दिसत आहेत। याचे सर्वात मोठे योगदान आहे ते क्रांतिवरी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे। त्या काळात जर या दाम्पत्याने स्त्री शिक्षणाची जोड पेटवली नसती तर आज आपण येथे बसून हा दिवस साजरा करू शकलो नसतो। ज्या महिलांनी आपल्या देशाचा इतिहास घडवण्यासाठी स्वतःला जिंकल्या त्या माता जिजाऊ सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर आणि लक्ष्मीबाई आणि मदर तेरेसा या सर्वांना मी वंदन करतो आणि शेवटी या दिनानिमित्त एक कविता ऐकतो आणि तुमची रजा घेतो। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा भीमा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईच्या न्यायालय झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईच्या न्यायालय झाला। ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा साम झाला। ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। धन्यवाद। सावित्री ज्योतिराव फुले स्त्रियांनी शिक्षण केलं ही आमची इच्छा होती। खरं तर माझ्या पती ज्योतिरावांची इच्छा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले। सर्वप्रथम त्यांनी मला शिकवले, लिहायला वाचायला शिकवले, त्यानंतर मुलींसाठी तयार केले। त्यामुळे शिक्षणाची खूप गंभीर असते। First woman IPS officer of India. I was born on 9 June 1949 in Amritsar, Punjab. I am the founder of Navni Ruti Relief Police Foundation. I motto in life that is nothing is impossible. No target unachievable. One just to try. One just to try harder and harder. Jai Shri Jai Bharat.
आहोत. आज जागतिक दिन हा का साजरा केला जातो तर त्याचे